नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वांच्या आयुष्यातले दुःख दूर करून त्यांना आनंद देणारा असा आपला सर्वांचा आवडता गणपती बाप्पा, त्याचे लवकरच आगमन होणार आहे आणि मोदकाशिवाय तर हा सण साजराच होऊ शकत नाही। तर यावेळी आपण अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत टिकू शकतील असे एकदाच बनवले की काम सोपे करणारे तळणीचे मोदक कसे बनवायचे पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। मोदकाच्या पारीसाठी आपण इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून बारीक रवा, 2 चिमूट मीठ आणि 2 टीस्पून तूप जे मी कडक गरम करून घेतलेला आहे। आपण यामध्ये रवा घालून घेऊया, मीठ, कडकडीत तूप घालून घेतोय आपण। तूप घातल्यामुळे आपली पारी मस्त क्रिस्पी अशी होणार आहे। हे घातलेले तूप पूर्ण मैद्याला आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत। पारीचं पीठ परफेक्ट कसं झालेलं आहे तर आपण हे पीठ असं मुठीत दाबल्यानंतर त्याला असा शेप यायला हवा। इथे अर्धा कप पाणी मी घेतलेलं आहे, पण हवं तेवढंच पाणी घालून मी घट्टसर अशी याची कणिक भिजवून घेणार आहे। आणि हे बघा, आपल्याला कणिक भिजवायला अर्ध्या कपापेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घेऊन घट्टसर अशी कणिक मळून घ्या। कणिक भिजवून झालेली आहे। मी यावर थोडंसं तेल टाकून घेते। यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि कणिक व्यवस्थित मुरायला हवी म्हणून आपण ही अर्ध्या तासासाठी झाकून ठेवत आहोत। मोदकाच्या सारणासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, 1.5 कप खोबरं, अशी एक मोठी वाटी मी किसून घेतलेली आहे। मापाने हे 1.5 कप आहे। पाऊण कप गूळ मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। 8 बदाम घेतले आहेत, ते मी त्याचेही बारीक असे तुकडे करून घेणार आहे। वेलचीची साल काढून पूड करून घेणार आहे आणि 1 चमचा चारोळी। सर्वात आधी आपण चारोळ्या भाजायला घेत आहोत। हे सर्व साहित्य भाजून घेण्यामागचं कारण म्हणजे यातला जो काय ओलसरपणा असतो तो निघून आपल्या मोदकांचं शेल्फ लाईफ वाढायला मदत होते। मिनिट 1.5 मिनिट आपण मध्यम आचेवर हे भाजून घेणार आहोत। अर्ध्या मिनिटानंतर यामध्ये मी हे काप केलेले बदामही घालून घेते। 2 मिनिटं मध्यम आचेवर हे भाजून झालेले आहेत। भाजल्यामुळे त्याला एक जो क्रिस्प येतो तो खाताना खूप छान लागतो। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण मंद आचेवर खोबरं भाजून घेऊ। खोबरं खाली करपू नये आणि सगळीकडनं व्यवस्थित भाजलं जावं म्हणून ते आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहावं लागणार आहे। हे पहा, खोबरं मस्त गोल्डन रंगाचं असं भाजून झालेलं आहे, क्रिस्पी झालेलं आहे। हे आता आपण थोडं गार होऊ देऊया। हे खोबरं गार झालेलं आहे, आपण हाताने हे चिरून घेत आहोत। यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतोय आणि वेलची पूड मिक्स करून घेऊया। आता हा गूळ घालूनही तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ जेवढा बारीक चिरलेला असेल तेवढा तो पटकन मिक्स करता येतो। हे पहा, गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे। सारण मी आता भांड्यात काढून घेते। हे पहा, 1 तासभर आपण ही कणिक चांगली मुरू दिलेली आहे। आता ही चांगली मळून घेऊया। आता आपण मोदक बनवायला घेणार आहोत।
एक मध्यम आकाराचे गोळे असे बनवून घेऊया. आता आपण मोदकाची पारी लाटायला घेऊया. थोडंसं तेल लावून मी हे लाटते आहे. यामध्ये आता 1 टेबलस्पून सारण मी घालून घेतलं आहे. हे सगळं आपण सारण सेंटरला करून घेऊया. मोदकाच्या कडांना मी थोडंसं पाणी लावून घेते, म्हणजे तळताना ते निघू नये हाच उद्देश आहे. आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेत आहोत. कळ्या पाडून झाल्यावर मोदक हळूहळू बंद करत यायचं आहे आणि त्यानंतर वर जी एक्स्ट्राची कणिक असेल ती काढून घ्यायची आहे. हे पहा किती सुंदर मोदक तयार झाला आहे. आता आपण कळ्या पाडण्याची दुसरी पद्धत बघूया. ह्या 2 कडा अशा जोडून घ्यायच्या. इकडच्या 2 कडा अशा जोडून घ्यायच्या, ही आणि ही. हे झाल्यानंतर आता हे जे मधलं राहिलेलं आहे ते पण आपण मध्ये घ्यायचं आहे, या दोन्ही बाजू. हे अशा पद्धतीने घेतल्यानंतर हा मोदक असा सुबक तयार होतो. हे पहा. आता यावर जी एक्स्ट्राची कणिक आहे ती मी काढून घेणार आहे, म्हणजे खाताना कणिक लागणार नाही. आपण बाकी सगळे मोदक अशाच पद्धतीने करून घेऊया. हे पहा, आपले 7 मोदक आणि 1 करंजी तयार झालेली आहे. आपण तळायला घेऊया. आपण जर जास्त प्रमाणात मोदक बनवणार असू तर हे बनवल्यानंतर त्यावर एक कापड झाकून ठेवा, म्हणजे ते सुकून तळताना फुटणार नाही. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे मोदक आपण तेलात किंवा तुपात कसंही आपल्या आवडीप्रमाणे तळू शकतो. तेलामध्ये टाकलेला मैद्याचा गोळा लगेचच वर येतोय, म्हणजे तेल तळण्यासाठी व्यवस्थित पुरेसं गरम झालेलं आहे. आता आपण मोदक तळायला घेतोय. कढईमध्ये खूप गर्दी करायची नाही आहे. प्रत्येक मोदकाला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे. वरनं झाऱ्याने त्यावर तेल सोडायचं आहे. लो मीडियम फ्लेमवर हे मोदक तळायचे आहेत, म्हणजे ते कच्चे राहणार नाहीत, खायला चिकट लागणार नाहीत. चांगला गोल्डन रंगाचा होईस्तोवर आपल्याला हा प्रत्येक मोदक तळून घ्यायचा आहे. हे मोदक आपण उलटवून घेत आहोत. आता ही बॅच आपण काढून घेऊया. बघा ना, मोदक किती मस्त गोल्डन रंगाचे झालेले आहेत. झाले आपले सर्व मोदक व 1 करंजी तळून. काय मग, कशी वाटली आजची ही तळणीच्या मोदकांची रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा.
तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.